कधी तुम्ही देवाकडे रडत रडत प्रार्थना केली आहे का? देवा माझी समस्या सोडव, मला प्रॉब्लेममधून बाहेर काढ, मी खूप दुःखामध्ये आहे. आणि असं प्रार्थना करूनसुद्धा तुमच्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळालंच नाही आहे. बरेच दिवस झालं काहीच बदल झाला नाही आहे. तेव्हा मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की देव खरंच माझी प्रार्थना ऐकतो का? आज आपण बायबलमधील एक सत्य पाहणार आहोत. बायबल काय सांगते आपणाला? आज अनेक लोक देवाकडे प्रार्थना करतात. कोणी आजारातून बरे होण्यासाठी प्रार्थना करतो, तर कोणी पैशासाठी प्रार्थना करतो, कोणी आपल्या घरातील समस्येसाठी प्रार्थना करतो, घरामध्ये शांती येऊ दे म्हणून प्रार्थना करतो, पण त्यांना काहीच उत्तर मिळत नाही आहे. पण अनेकदा असं होतं की आपण खूप प्रार्थना करतो पण तरीही आपल्याला उत्तर मिळत नाही आहे. मग मनात एक प्रश्न येतो, देवा तू माझी प्रार्थना ऐकत का नाहीस? असा एक प्रश्न निर्माण होतो. पण लक्षात ठेवा, देव आपली प्रार्थना ऐकत नाही असं नाही आहे. बायबल आपल्याला सांगते की देव प्रत्येक प्रार्थना ऐकतो. 1 योहन्ना 5:14 लिहिलेलं आहे, जर आपण देवाच्या इच्छेनुसार काही मागितलं तर तो आपली प्रार्थना ऐकतो. लक्षात ठेवा, देवाच्या इच्छेनुसार मागितलं तर. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की देव फक्त आपली प्रार्थना ऐकतोच असं नाही, तर तो आपल्या जीवनासाठी योग्य ते उत्तर देतो. लक्षात असू द्या. पण या ठिकाणी एक प्रश्न मोठा आहे, आपण देवाकडे जे मागतो ते देवाच्या इच्छेनुसार असतं का? सगळ्यात मोठा प्रश्न. बायबलमध्ये एक स्त्री होती, तिचं नाव होतं हन्ना. तिच्या जीवनामध्ये खूप मोठं दुःख होतं, कारण तिला मूलच नव्हतं. त्या काळात मूल नसणं म्हणजे समाजात खूप अपमान सहन करावा लागायचा. लोक तिची थट्टा करायचे, तिला कमी लेखायचे. तिच्या मनात खूप दुःख व्हायचं बरं का. ती आतल्या आत तुटून जात होती. ती खूप दुःखी होती, पण तिने देवावर विश्वास सोडला नाही बरं का. एक दिवस ती देवाच्या मंदिरात गेली आणि ती मनापासून रडत रडत प्रार्थना करू लागली. ती देवाला म्हणाली, देवा जर तू मला एक मुलगा दिलास तर मी तो मुलगा तुलाच अर्पण करेन. ती इतकी रडत होती की लोकांना वाटत होतं की वेडी झाली, पण देव तिचं मन पाहत होता. काही काळानंतर देवाने तिची प्रार्थना केली आणि तिला एक सुंदर असा मुलगा झाला. त्या मुलाचं नाव होतं शमूएल. तो मुलगा पुढे जाऊन देवाचा मोठा भविष्यवक्ता झाला. लक्षात ठेवा, हन्नाची प्रार्थना लगेच पूर्ण झाली नाही बरं का. तिने अनेक वर्ष वाट पाहिली, तेव्हा कुठं देवाने तिची प्रार्थना ऐकला. पण तिने देवावरचा विश्वास कधी सोडला नाही. देवा तू मला देत नाही आहेस, मी एवढं प्रार्थना करते, रडू रडू प्रार्थना करते, तरीही तू माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही आहे. आज आपण काय करतो माहिती आहे? आपण देवाकडे 2 दिवस प्रार्थना करतो, 3 दिवस प्रार्थना करतो आणि मग लगेच म्हणतो, देवा माझी प्रार्थना ऐकत नाही आहेस. किती प्रार्थना करतोय मी, रडत रडत प्रार्थना करतोय, तरीही माझी तू प्रार्थना ऐकत नाही आहेस. पण बायबल आपल्याला शिकवते की देवाची वेळ आपल्या वेळेपेक्षा वेगळी असते बरं का. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ असतो. म्हणजे देव प्रत्येक गोष्ट योग्य वेळ येईपर्यंत थांबवतो. आणखी एक महत्त्वाचं सत्य बायबलमध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही मागता पण मिळत नाही आहे, कारण तुम्ही चुकीच्या हेतूने मागताय. लक्षात ठेवा, कधी कधी आपण देवाकडे अशा गोष्टी मागतो ज्या काही आपल्या जीवनासाठी चांगल्या नसतात. एक उदाहरणासाठी लक्षात ठेवा, कोणी पैशासाठी प्रार्थना करतो पण त्याचा हेतू चुकीचा असतो. कोणी यशासाठी प्रार्थना करतो पण त्याला देवाची इच्छा नाही तर स्वतःचा अभिमान वाढवायचा असतो. म्हणून देव कधी कधी आपली प्रार्थना पूर्ण करत नाही, कारण देवाला माहीत असतं की ती गोष्ट आपल्यासाठी चांगली नाही. म्हणून देवाकडे प्रार्थना करताना आपण फक्त मागणं नाही, तर देवाची इच्छा समजून घ्यायला पाहिजे. आपण देवाला असं मागायला पाहिजे की देवा माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा पूर्ण होऊ द्या. कारण येशूने असंच प्रार्थना केलेली आहे. हे शब्द येशूने हे प्रार्थनेत सांगितले होते. जर आज तुमची प्रार्थना अपूर्ण झाली असेल ना, तुमची प्रार्थना स्वीकारत नसेल ना, तर निराश होऊ नका. कदाचित देव तुमची परीक्षा घेत असेल, कदाचित देव योग्य वेळ येण्याची वाट पाहत असेल, किंवा कदाचित देव तुमच्यासाठी त्यापेक्षा मोठी गोष्ट तयार करत असेल. म्हणून प्रार्थना करत राहा, विश्वास ठेवत राहा, कारण देव कधीही आपल्या लोकांना सोडत नाही बरं का. आता आपण पाहूया आपल्या प्रार्थनेचं उत्तर न मिळायचं दुसरं कारण, ते म्हणजे आपल्या पापामुळे. आज अनेक लोक देवाकडे प्रार्थना करतात, ते देवाला म्हणतात, देवा माझी मदत कर, देवा माझी समस्या दूर कर, देवा माझं जीवन बदल. पण त्याचवेळी एक प्रश्न असतो, आपण देवाकडे प्रार्थना करतो पण आपल्या जीवनात पाप चालूच असतो. पापाचं कार्य चालू, इकडं प्रार्थना आणि इकडं पापाचं कार्य. आणि बायबल आपल्याला खूप स्पष्ट सांगतं बरं का, की पापामुळे देव आणि माणूस यांच्यामध्ये अंतर निर्माण होतं.
लक्षात ठेवा, बायबलमध्ये 59 त्याचं 2मध्ये लिहिलेलं आहे, तुमच्या पापामुळे तुमच्यात आणि तुमच्या देवामध्ये अंतर पडलं आहे. तुमच्या पापामुळे त्याने आपला चेहरा तुमच्यापासून लपविला आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की देव आपल्याला सोडून देत नाही, पण आपलं पाप देवापासून आपल्याला दूर घेऊन जातं. म्हणून जोपर्यंत आपण पापाची आडभिंत पाडत नाही ना, तोपर्यंत आपली प्रार्थना देव ऐकत नाही आहे. म्हणून हे पापाची आडभिंत पाडणं सगळ्यात गरजेचं आहे. एक तरुण होता, तो रोज देवाकडे प्रार्थना करायचा. तो म्हणायचा, देवा मला चांगली नोकरी दे, देवा माझं जीवन बदल. पण त्याच वेळी तो खोटं बोलायचा, लोकांची फसवणूक करायचा, वाईट सवयीमध्ये अडकला होता. तो देवाकडे प्रार्थना करायचा, पण त्याचं जीवन देवापासून दूर होतं. एक दिवस त्याने बायबल वाचायला सुरुवात केली. त्याला एक वचन दिसलं, त्यामध्ये लिहिलं होतं की जो माणूस देवाच्या नियमाकडे कान देत नाही, त्याची प्रार्थना देखील देवाला घृणास्पद वाटते. हे वचन ऐकून त्या तरुणाच्या मनाला धक्का बसला बरं का. त्याला समजलं की देवाकडे प्रार्थना करत होतो, पण त्यांचं जीवन देवाच्या इच्छेनुसार नव्हतं. त्या दिवशी त्याने देवाकडे मनापासून प्रार्थना केली. तो म्हणाला, देवा मला माफ कर, मी चुकीच्या मार्गावर चाललो आहे. त्या दिवसापासून त्याने आपलं जीवन बदलायला सुरुवात केली. हळूहळू त्याच्या जीवनामध्ये बदल झाला. त्याला नोकरी मिळाली, त्याच्या घरात शांती आली आणि त्याला समजलं की देव आधी त्याचं हृदय बदलू इच्छित होता. आज आपण काय करतो? आपण देवाकडे प्रार्थना करतो, पण त्याचवेळी पापात जगतो, पापाचं जीवन जगतो. आपण चर्चमध्ये जातो, पण बाहेर येऊन पुन्हा चुकीचं जीवन जगतो. आपण देवाला म्हणतो, देवा मला आशीर्वाद द्या, पण आपण देवाचं ऐकत नाही. बायबल आपल्याला सांगतं, 1 जॉन त्याचं 1:9 जर आपण आपले पाप कबूल केले तर देव विश्वासू आणि न्यायी आहे, तो आपले पाप माफ करेल. जर आपल्याला देवाने आपली प्रार्थना ऐकावं असं वाटत असेल ना, तर आपण कधी आपलं जीवन तपासलं पाहिजे. आपलं जीवन कसं आहे, पापाचं जीवन आहे का पवित्रतेचं जीवन आहे, हे आपण स्वतः तपासलं पाहिजे. स्वतःला विचारलं पाहिजे की मी देवाच्या इच्छेप्रमाणे जगतो का, की मी चुकीच्या सवयीमध्ये अडकलेला आहे, मी देवापासून दूर तर गेलो नाही ना. जर आपल्या जीवनात पाप असेल तर आपण देवाकडे मनापासून पश्चाताप केला पाहिजे. तो कठोर नाही आहे, तो प्रेमाळू आणि दयाळू देव आहे. देव आपल्याला शिक्षा करण्यासाठी नाही, तर आपल्याला वाचवण्यासाठी आलेला आहे. म्हणूनच येशू या जगात आला, आपल्या पापाची क्षमा व्हावी म्हणून त्याने क्रूसावर बलिदान दिलं. म्हणून आज जर तुम्हाला वाटत असेल की तुमची प्रार्थना देव ऐकत नाही आहे, तर निराश होऊ नका. कदाचित देव तुम्हाला सांगत असेल की माझ्याकडे परत ये, पश्चाताप कर आणि पापाचं जीवन सोडून दे आणि चांगल्या मार्गाला लाग, अशी देवाची इच्छा असेल. आपण आता तिसरी गोष्ट पाहूया. देव कधी कधी थांब म्हणतो आपल्या फायद्यासाठी. आपण देवाकडे प्रार्थना करतो आणि आपल्याला वाटतं की देवाने लगेच उत्तर द्यावं, पण अनेक वेळा देव आपल्याला ताबडतोब उत्तर देत नाही. तो आपल्याला थांबवतो, सांगतो, कारण देवाची वेळ आणि आपली वेळ वेगळी असते बरं का. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ आहे आणि प्रत्येक कार्यासाठी आकाशाखाली योग्य काळ असतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा होतो की देव प्रत्येक गोष्टी योग्य वेळ येईपर्यंत थांबवतो बरं का. आपल्याला वाटतं उशीर होत आहे, आपल्याला प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही, पण देवाची योजना अलग असते. बायबलमध्ये एक व्यक्ती होता, त्याचं नाव होतं अब्राहम. देवाने त्याला एक मोठं वचन दिलं होतं. देव म्हणाला, तुला एक मुलगा होईल आणि तुझ्या वंशातून मोठं राष्ट्र निर्माण होईल. पण एक मोठी समस्या होते. अब्राहम आणि त्याची पत्नी सारा खूप वृद्ध झाले होते, म्हातारे झाले होते आता, पण त्यांना मूल होत नव्हतं. 10 वर्ष गेली, 15 वर्ष गेली, 20 वर्ष गेली, तरीही देवाचं वचन पूर्ण झालं नाही. कल्पना करा, त्यावेळेस अब्राहमाच्या मनात किती प्रश्न आले असतील. देवा, तू मला वचन दिलं होतंस, मग अजून का देत नाही आहेस? किती वर्ष झालं, किती दिवस झालं, तू आणखीन माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाही, तू मला एक संतान देत नाही आहेस. पण अब्राहमाने देवावरचा विश्वास सोडला नाही बरं का. आणि शेवटी देवाने योग्य वेळ येताच त्याने एक मुलगा दिला. त्या मुलाचं नाव होतं इसहाक. देवाने अब्राहमाला वचन दिलं, पण ते लगेच पूर्ण झालं नाही बरं का. त्याला वेळ लागला, काही वर्ष गेले. देवाने त्याला वाट पाहायला शिकवलं, कारण त्या प्रतीक्षेमध्ये अब्राहमाचा विश्वास मजबूत होत होता बरं का. आज आपल्या जीवनात हे तसंच असतं. आपण देवाकडे प्रार्थना करतो, देवा मला नोकरी दे, देवा माझ्या घरातील समस्या सोडव, देवा माझं जीवन बदल, पण काही वेळा लगेच उत्तर आपल्याला मिळत नाही आहे.
कारण देव अजून योग्य वेळ येण्याची वाट पाहत असतो. यशाया 40:31 लिहिलेलं आहे, जे परमेश्वराची वाट पाहतात त्यांना नवीन शक्ती मिळेल. म्हणजे जे लोक देवावर विश्वास ठेवून त्याच्या वेळेची वाट पाहतात ना, देव त्यांना नवीन शक्ती देतो. आज आपण खूप अधीर झालो, आपल्याला धीर नाही आहे. आपल्याला प्रत्येक गोष्ट लगेच पाहिजे, लगेच पैसा, लगेच यश, लगेच समस्या दूर व्हायला पाहिजे, लगेच आजारातून मुक्त, सगळ्या गोष्टी लगेच ताबडतोब व्हायला पाहिजे. आणि जर देवाने लगेच उत्तर नाही दिलं तर आपण निराश होतो. देवा, तू माझी प्रार्थना ऐकत नाही आहेस, तू माझ्यापासून दूर गेलेला आहेस, देवाला दोष देतो. पण देव आपल्याला संयम शिकवतो. देव आपल्याला शिकवतो की त्याची वेळ सर्वोत्तम असते. जर आज तुम्ही देवाकडे प्रार्थना करत असाल आणि अजून तुम्हाला प्रार्थनेचं उत्तर मिळालं नसेल ना, तर कदाचित देव तुम्हाला नाही म्हणत नाही. कदाचित देव तुम्हाला सांगत असेल, थोडा वेळ थांब, मी अजून काम करत आहे. देव शांत आहे म्हणजे तो काही करत नाही असं नाही आहे. देव अनेक वेळा आपल्याला दिसत नसताना काम करत असतो. म्हणून मित्रांनो, लक्षात ठेवा, विश्वास ठेवा देवावरती, प्रार्थना करत राहा, कारण देव योग्य वेळ येताच नक्की उत्तर देतो बरं का. आता आपण शेवटचा भाग पाहूया. देव नेहमी आपली प्रार्थना ऐकतो. आज आपण एक महत्त्वाचा प्रश्न पाहिला, देव आपली प्रार्थना का ऐकत नाही आहे. पण आता आपल्याला समजले की देव प्रार्थना ऐकत का नाही आहे. देव आपली प्रार्थना ऐकत नाही असं नाही आहे. कधीकधी आपण देवाच्या इच्छेविरुद्ध मागतो, कधीकधी आपल्या जीवनात पाप असतं आणि कधीकधी देव आपल्याला थांबायला शिकवतो. पण एक गोष्ट नक्की आहे, देव कधीही आपल्या लोकांना सोडत नाही बरं का. कारण बायबलमध्ये लिहिलेलं आहे, यिर्मया 33:3 देव म्हणतो, माझ्याकडे हाक मार आणि मी तुला उत्तर देईन. याचा अर्थ असा आहे की देव आपल्याला बोलावत आहे. तो म्हणतो, माझ्याकडे ये, माझ्याशी बोल, माझं ऐक. कधीकधी देव आपली परिस्थिती लगेच बदलत नाही बरं का, पण तो आपलं हृदय बदलतो. तो आपल्याला मजबूत बनवतो. तो आपल्याला विश्वासामध्ये टिकून कसं राहावं हे शिकवतो. तो आपल्याला संयम शिकवतो. म्हणूनच येशूनं सांगितलेलं आहे मत्ते 7:7 मागा आणि तुम्हाला दिलं जाईल, शोधा आणि तुम्हाला सापडेल, ठोका तुमच्यासाठी दार उघडलं जाईल. जर आज तुमची प्रार्थना अजून पूर्ण झाली नसेल ना, तर निराश होऊ नका, देवाला सोडू नका, प्रार्थना थांबवू नका. देवावर विश्वास ठेवा, कारण देव कधीही उशीर करत नाही. तो योग्य वेळ येताच आपल्या जीवनामध्ये तो काम करतो. कदाचित आज तुम्ही दुःखी असाल, खूप दुःखात असाल, कदाचित तुमच्या जीवनामध्ये खूप समस्या असतील, कदाचित तुम्ही देवाला खूप दिवसापासून प्रार्थना करत असाल पण अजून उत्तर मिळालं नाही. पण आजही लक्षात ठेवा की देव तुमचं प्रत्येक अश्रू पाहतो. देव तुमची प्रत्येक प्रार्थना ऐकतो आणि तो योग्य वेळ येत असतो देतो. जर हे वचन तुम्हाला आवडलं असेल ना, तर हा व्हिडिओ इतरांपर्यंतही नक्की पोहोचवा, कारण कदाचित कोणीतरी आज याच प्रश्नाची, याच वचनाची वाट पाहत असेल. देव तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन. सर्वजण डोळे बंद करूया आणि आपण प्रार्थना करूया. धन्यवाद माझ्या स्वर्गीय पिता परमेश्वरा, सुंदर असं वचन आम्हाला दिल्यास प्रभू. जे कोणी हे वचन ऐकत आहे परमेश्वरा, त्यांच्या हृदयाला स्पर्श कर, त्यांचं मन परिवर्तन होते परमेश्वर, त्यांच्या पापाचं जीवन निघून जाऊ दे आणि पवित्र आत्मा त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वाद येऊ दे परमेश्वरा. दया कर, जो कोणी हृदयानं अंतःकरणातून प्रार्थना करत आहे प्रभू, त्या सर्वांच्या प्रार्थनेचं उत्तर दे, सगळ्याला आरोग्य दे, शांती समाधानी दे आणि तुझं नाव महिमा दे. स्वर्गीय पिता परमेश्वरा, आम्ही येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणतो, ऐक पिता. आमेन, आमेन, आमेन.